आणि आता न्यूज टॉप 9 ची सुरुवात करणार आहोत राजकीय घडामोडींनी। भाजप खासदार रामदास तडस यांच्या सून मारहाण प्रकरणात मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला। त्यांच्या मुलावर सकाळी मारहाणीचे आरोप करणाऱ्या मुलीबरोबरच त्यांच्या मुलानं संध्याकाळी विवाह केलाय। तर विवाहानंतर सदर मुलीनं तक्रार मागे घेतली। आता कुठलीही तक्रार नसल्याचं त्या मुलीनं म्हटलंय। नाही, सध्या माझी कुठलीच तक्रार नाही आहे, कारण जी तक्रार मी आधी दिली होती ती बनावट विवाहासंबंधी दिली होती, पण आता माझा रितसर विवाह या ठिकाणी संपन्न झालेला आहे, त्यामुळे माझी सध्या तरी कुठलीही तक्रार नाही। करुणा शर्मा यांच्या मुंबईच्या सांताक्रूज मधील घरी बीड पोलिसांनी सर्च ऑपरेशन केलंय। अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात करुणा शर्मा सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत। त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय। किरीट सोमय्या यांना जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली। त्यांच्या सुरक्षेसाठी सीआयएसएफचे 11 ते 15 शस्त्रधारी जवान असणार आहेत। तर मी गंभीर आरोप केल्यामुळे ठाकरे सरकारमधील काही मंत्र्यांची झोप उडाली आहे, त्यामुळे ते भाईंची मदत घेत आहेत, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय। सरकारला ठिकाणावर आणण्याचं काम मी करत आहे म्हणून अनेक मंत्र्यांची झोपमोड झालेली आहे। काही मंत्री भाई लोकांची मदत घ्यायला लागले। तर किरीट सोमय्या यांची सुरक्षेत वाढ हे सगळं सुरक्षेच्या ऑडिट नंतर होत असतं, त्यात वेगळं काहीच नाही, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। अशा प्रकारची सिक्युरिटी कमी अधिक केली जाते, ती वाढवली आहे याचा अर्थ थ्रेट परसेप्शन कदाचित त्यांना असं वाटत असेल अधिक आहे म्हणून ती वाढवली आहे। याच्यात कुठलं वाढवली किंवा कमी केली याला फार काही राजकीय रंग देण्याचं कारण नाही। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गोवा विधानसभेची जबाबदारी सोपवण्यात आली। फडणवीसांची गोव्याचे प्रभारी म्हणून भाजपकडून निवड करण्यात आली। 2022 मध्ये गोवा विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत, तर गोव्यात पुन्हा भाजपचं सरकार स्थापन करू असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला। यावेळेसच्या गोव्याच्या निवडणुकीमध्ये आमचे लाडके गोव्याचे लाडके मनोहरभाई पर्रीकर हे आमच्यामध्ये नसणार आहे, पण तरी देखील पक्षाला जी दिशा आणि जो विस्तार त्यांनी दिलाय त्याच्या आधारावर आम्ही पुन्हा निवडून येऊ। शरद पवारांना असा गृहमंत्री पाहिजे जो पैसे गोळा करून बारामतीला पोहोच करेल, त्यामुळे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आपण सावधान राहा, असा सल्ला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिलाय। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आजी माजी आमदारांसह पराभूत उमेदवारांसोबत चर्चा केली। यावेळी त्यांना प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेता आला, त्यामुळे राष्ट्रवादी कामाला लागल्याची जोरदार चर्चा सुरू झाली। मराठी माणूस पराभूत होऊ शकत नाही, बेळगावात संजय राऊतांच्या अहंकाराचा पराभव झालाय, असं प्रत्युत्तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय। तर महाराष्ट्र एकीकरण समितीचा बेळगावात पराभव झाल्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली होती। मराठी माणसाचा पराभव झालेला नाही, कारण मराठी माणूस पराभूतच होऊ शकत नाही। बेळगावमध्ये संजय राऊतांच्या अहंकाराचा पराभव झालेला आहे। बेळगाव महाराष्ट्रात विलीन करण्याचा ठराव बेळगाव महापालिकेच्या पहिल्या सभेत मंजूर करावा आणि बेळगावातील विजयी मराठी उमेदवारांना मुंबईतील हुतात्मा स्मारकासमोर महाराष्ट्र अस्मितेची शपथ घ्यायला लावा, अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपकडे केली आहे। आणि कोकणातल्या चिपीच्या विमानतळावरून सध्या श्रेयवादाची लढाई रंगलेली आहे। पाहूया त्या संदर्भातल्याच बातम्या। चिपी विमानतळावरून भाजप शिवसेनेत श्रेयवाद पेटल्याचं पाहायला मिळतंय। 9 ऑक्टोबरला विमानतळाचं उद्घाटन होणार असल्याची घोषणा शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केली, तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडूनही काल विमानतळाच्या उद्घाटनाची घोषणा करण्यात आली। 11 वाजता बोलल्यानंतर माननीय मुख्यमंत्री उद्धवजींनी मला बरोबर 12:15 वाजता फोनवरून मला सांगितलं की आम्ही 9 तारीख निश्चित केली। शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे। नारायण राणेंना चिपी विमानतळाचं श्रेय घेण्याचा अधिकार नाही, फुशारक्या मारताना भान ठेवावं असं विनायक राऊत यांनी म्हटलंय। 99 साली मुख्यमंत्री असताना नारायण राणेंनी भूमिपूजन केल्यानंतर आता झाले किती वर्ष? 22 वर्ष। हुशारक्या मारत असताना जरा काहीतरी भान ठेवा की 22 वर्षानंतर भूमिपूजन केल्यानंतर 22 वर्षानंतर तो एअरपोर्ट पूर्ण होतोय, हे केवढं मोठं कर्तृत्व। शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेतून भाजप आमदार नितेश राणे यांचा समाचार घेतलाय। बाप असावा पण आयत्या बेळातला नागोबा नसावा असं विनायक राऊत यांनी म्हटलंय। असावा तर असा बाप असला पाहिजे, पण आयत्या बेळातला नागोबा असता कामा नये। बाप जरूर, पण आयत्या बेळातला नागोबा होऊन तुम्ही या उद्घाटनाचं श्रेय घेत असाल तर तुम्हाला घेता येणार नाही नारायण राणेंना। शिवसेना म्हणजे येड्यांची जत्रा असून सर्व येडे एकत्र येत मुख्यमंत्र्यांना वेडं बनवायचं काम करतायत असा पलटवार भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यावर केलाय। अधिकृत जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा 12 वाजता फोन गेला। म्हणजे हे जसं मी नेहमी बोलतो, शिवसेना म्हणजे वेड्यांची जत्रा झालेली आहे। नितेश राणेंच्या टीकेला शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी प्रत्युत्तर दिले। राणे कुटुंबियांचीच विविध पक्षातून जत्रा करत फिरत आहेत ते असं त्यांनी म्हटलंय। त्यामुळे राणे कुटुंबियांची येड्याची जत्रा झाली आहे अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी केली। तर राणे गेले 7-8 वर्ष या पक्षातून त्या पक्षात अशी जत्राच करत फिरत आहे आणि त्यामुळे राणेची कुठलीही आयडिओलॉजी राहिली नाही। तर राणे ही आता येड्याची जत्रा झाली आहे हे संपूर्ण महाराष्ट्रातील जनता या ठिकाणी ओळखते। चिपी विमानतळ उद्घाटनाच्या वादात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ही उडी घेतली। कुठलाही पक्ष सरकारी प्रकल्पाची तारीख ठरवू शकत नाही। नारायण राणेंनी उड्डाण मंत्र्यांशी चर्चा करून तारीख ठरवल्याचं प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय। उपक्रम असतो, प्रकल्प असतो, तर त्याची तारीख त्याचं खातं करत असतं, तीच अधिकृत असते। कुठलाही पक्ष सरकारी प्रकल्पाची तारीख निश्चित करत नसतो। आम्ही चिपी विमानतळाचे यजमान मालक आहोत असं वक्तव्य उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केलंय। तसंच चिपी विमानतळाबाबत मुख्यमंत्री ठाकरे आणि केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यात चर्चा झाल्याची माहिती राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे। या एअरपोर्टचे मालक आहोत। चिपी विमानतळासाठी श्रेयवादाची लढाई नाही, तर केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे योगदान कुणीही नाकारू शकत नाही असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। तसंच यावेळी त्यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचंही अभिनंदन केलंय। शेवटी राज्य सरकार केंद्र सरकार यांनी समन्वयानेच काम करायचं असतं। त्यामुळे मला असं वाटतं श्रेयवादाची काही लढाई नाहीये। राणेंचं जे काही योगदान आहे ते कोणी नाकारू शकत नाही। विनायक राऊत आणि शिवसेनेचा चिपी विमानतळ उभारणीशी काय संबंध असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी उपस्थित केलाय। विमानतळाबाबत विनायक राऊतांनी बोलघेवडेपणा करू नये असंही शेलार यांनी म्हटलंय। या कॅबिनेटमध्ये तो निर्णय झाला, त्यामध्ये काय विनायक राऊत होते का? कोकण रेल्वेशी त्यांचा कधीच संबंध नव्हता। चिपी विमानतळाच्या बाबतीमध्ये बोलघेवडेपणा विनायक राऊत यांनी करू नये, हा बोलघेवडेपणा आहे। आता पाहणार आहोत महत्त्वाच्या बातम्या। T20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे। बीसीसीआयनं अंतिम 15 खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत। विराट कोहलीकडे कर्णधार पदाची धुरा सोपवत काही नवख्या खेळाडूंनाही संघात स्थान देण्यात आलंय। नागपुरात पालकमंत्री नितीन राऊत यांनी कडक निर्बंध लावण्याचे संकेत दिले। त्यामुळे आता व्यापारी संघटना प्रशासनाविरोधात पवित्रा घेण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय। तसंच परिस्थिती नियंत्रणात असताना लॉकडाऊनचा आत्मघातकी निर्णय घेऊ नये असं व्यापारी संघटनांनी म्हटलंय। MPSC 2019 राज्यसेवा परीक्षेतील 413 पदांचा निकाल पुढच्या आठवड्यात लागणार आहे। परीक्षार्थींनी पसंतीक्रम न दिल्यानं उमेदवारांना पद क्रमांकानुसार नियुक्ती दिली जाणार आहे। 12 ऑगस्टला 413 पदांसाठी MPSCनं पसंती क्रमांक मागवला होता, पण आज आयोगानं नवे आदेश काढले। केंद्र सरकारनं 2022-23च्या हंगामासाठी रब्बी पिकांचं MSP निश्चित केलंय। यानुसार गव्हाचा हमीभाव 40 रुपये, हरभऱ्याच्या हमीभावात 130 आणि मोहरीच्या हमीभावात
वाढ करण्यात आलेली आहे। केंद्र सरकारकडून ऊसाच्या FRP वर शिक्कामोर्तब करण्यात आलाय। 1 क्विंटलला 290 रुपये FRP निश्चित करण्यात आली आहे, तर या निर्णयाचा 5 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। गजेंद्र पाटील यांना परिवहन विभागातील भ्रष्टाचाराची माहिती देण्याबाबत ईडीकडून त्यांचा जबाब नोंदवण्यात येतोय। परिवहन विभागात होत असलेल्या भ्रष्टाचाराबाबत गजेंद्र पाटील यांनी ईडीकडे तक्रार केली। औरंगाबाद जिल्ह्यातील शिवना नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात चक्क नदीच्या काठावरील विहीर वाहून गेली। विहीर वाहून जातानाचा संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालाय। नांदेडमध्ये 16 वर्षांनंतर पहिल्यांदाच गोदावरी नदीनं विशाल रूप धारण केलंय। यापूर्वी 2006 मध्ये नांदेडमध्ये गोदावरीला महापूर आला होता। गोदामाईची ड्रोन दृश्य TV9च्या प्रेक्षकांसाठी। अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं लालबागच्या प्रख्यात मूर्तिकार संतोष कांबळींच्या कारखान्यातून मूर्ती घेतलेली आहे। यंदा शिल्पा शेट्टीनं शाडूच्या मातीची लालबागच्या राजाची प्रतिकृती घेतली। आणि आता आपण पाहणार आहोत मुंबई पुण्यातल्या घडामोडी। मुंबईत राणीच्या बागेतील पेंग्विनसाठीचा 15 कोटींचा टेंडर पालिकेनं रद्द केला नाही असं स्पष्टीकरण मुंबई पालिकेनं दिलंय। तर या खर्चावरून विरोधकांनी सत्ताधारी शिवसेनेवर टीकेची झोड उठवली। मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांचा मुंबई हायकोर्टानं अटकपूर्व जामीन मंजूर केलाय। गजानन काळे यांच्या पत्नीनं त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते। नेरूळ पोलीस ठाण्यात गजानन काळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मनसुख हिरेन यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। तसंच मोदी सरकारमुळे हिरेन प्रकरणाची NIA कडून चौकशी सुरू आहे, त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाल्याचं सोमय्या यांनी म्हटलंय। मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये आता केम्ब्रिज विद्यापीठाचा अभ्यासक्रम शिकता येणार आहे। यासाठी केम्ब्रिज विद्यापीठ आणि पालिका शिक्षण विभागात करार झालाय। पुढील वर्षी जून महिन्यात अभ्यासक्रमात याची सुरुवात होणार आहे। पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगण्याची शक्यता आहे। संजय राऊत पुण्यात येणारच, त्यांना अडवून दाखवा असं थेट आव्हानच शिवसेनेनं भाजपला दिलंय। तर संजय राऊतांना पुण्यात फिरू देणार नाही असा इशारा भाजपनं दिला होता। लकडी पुलावरील बांधण्यात येत असलेल्या मेट्रो पुलावरून पुण्यातील गणेश मंडळांचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। मेट्रो पुलावरील मेट्रो पुलाची उंची वाढवावी या मागणीसाठी महापौर कार्यालयात घोषणाबाजी करण्यात आली, तर योग्य निर्णय घेतला जाईल अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली। इंदापूरमध्ये भाजप शिक्षक आघाडीच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात आलं। भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे धरणं आंदोलन करण्यात आलं। तर आपल्या विविध मागण्यांचं निवेदन पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर यांना देण्यात आलं।